वंचित बहुजन आघाडीची मवियासोबत युती झालेली नाही। आघाडीच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नका, प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन। प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर 2 दिवसात चर्चा करून 6 तारखेपर्यंत निर्णय घेऊ, विजय वडेट्टीवारांचा दावा। वंचितकडून लोकसभेसाठी 3 उमेदवार जाहीर। अकोल्यातून प्रकाश आंबेडकर, वर्ध्यातून प्राचार्य राजेंद्र साळुंखे, तर सांगलीतून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी। महादेव जानकर सोबत आल्यास माढ्याची जागा त्यांना देऊ, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची भूमिका। तर रासप शरदचंद्र पवार गटासोबत जाणार का, याकडे लक्ष। ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच उमेदवारी दिली, कृपाशंकर सिंग यांच्या उमेदवारीवरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। अमरावती लोकसभेवरून आजी माजी खासदार आमने सामने, अमरावतीवरचा दावा सोडणार नाही, आनंदराव अडसुळांचा निर्धार। तर अडसूळ नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणांचा टोला। शिरूर आणि मावळच्या जागेवरून महायुतीत तिढा, शिरूरमधून आढळरावांना राष्ट्रवादीतून उमेदवारी न देण्याची मागणी, तर मावळमधून श्रीरंग वारणेंना भाजप आणि राष्ट्रवादीचा विरोध। महिला कार्यकर्त्यांच्या आडून हल्ल्याचा डाव, मनोज जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप। तर 8 ते 9 मार्चपर्यंत वाट बघणार, नंतर आंदोलन करणार, जरांगेंचा सरकारला इशारा। समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं उद्या सकाळी 11 वाजता लोकार्पण होणार, मंत्री दादा भुसेंच्या हस्ते होणार लोकार्पण। रत्नागिरीतल्या जयगड किल्ल्याच्या बुरुजाला तडे, माझाच्या बातमीची केंद्रीय पुरातत्व विभागाकडून दखल, समुद्रात सुरू असलेलं काम तात्काळ थांबवण्याचे JSW कंपनीला आदेश। नाशिकमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा 7वा दिवस, सोमवारी होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा। संत गजानन महाराजांचा आज 146वा प्रकट दिन, यानिमित्त शेगावच्या गजानन महाराज मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन, शेकडो दिंड्या दाखल। पाकिस्तान मुस्लिम लीगचे शहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान, सोमवारी पंतप्रधान पदाची शपथ घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।